शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती. आरोग्यमंत्री असताना तानाजी सावंत यांनी कामाच्या किमती फुगवून टेंडर्स दिल्याचा संशय. गोरगरिबांच्या आदिवासींच्या औषधामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संजय राऊतांचा आरोप. फडणवीस भ्रष्टाचार थांबवणार असतील तर स्वागतच. तानाजी सावंतांच्या 3200 कोटींच्या कामास दिलेल्या स्थगितीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. सार्वजनिक आरोग्यच नाही तर राज्यातील कोणत्याही विभागात अनियमितता असेल तर चौकशी होणं क्रमप्राप्त. विद्यमान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी राऊतांकडून स्वबळाचे संकेत. लोकसभा विधानसभेमध्ये आघाड्या होतात, स्थानिक स्वराज्य संस्थेत आघाड्या होत नाहीत, राऊतांचं वक्तव्य. काँग्रेसकडून विधिमंडळ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. विधानसभेसाठी आमीन पटेल, अमित देशमुख, विश्वजित कदमांची निवड तर विधान परिषदेसाठी सतेज पाटील, अभिजित वंजारी, राजेश राठोडांची नियुक्ती. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महिला दिनी महिलांसाठी 1 दिवसाचं विशेष अधिवेशन. महिलांच्या प्रश्नाबाबत चर्चा होऊन काही निर्णय होण्याची शक्यता. राज्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची माहिती. राज्यातील खासगी शाळांमधील आरटीई अंतर्गत प्रवेशाला 10 मार्चपर्यंत मुदतवाढ. पात्र ठरलेल्या जागांपैकी तब्बल 62,404 जागा अद्याप रिक्त असल्यानं मुदतवाढ. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये प्रति सिलेंडर 6 रुपयांची वाढ. दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी आता 1,803 रुपये मोजावे लागणार. राज्यामध्ये वाहनांची HSRP प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांतील दरांप्रमाणेच. नंबर प्लेट वाढवण्यासाठी निवडलेल्या कंपन्यांची निविदा प्रक्रिया नियमानुसार. परिवहन विभागाचा खुलासा. HSRP नंबर प्लेटवरून जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रकमेची वसुली होत असल्याचा आरोप. तर सर्वसामान्यांना परवडतील असेच दर ठेवून नंबर प्लेट बसवण्याची मुदतवाढ देण्याची मागणी. होळीनिमित्त नाशिक मार्गे धावणार 8 विशेष रेल्वे गाड्या. मध्य रेल्वेचा प्रमुख मार्गांवर 48 गाड्या चालवण्यात येणार. आजपासून IRCTC संकेतस्थळांवर बुकिंग सुरू. गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये 1500 रुपयांची घसरण. ग्राहकांना मोठा दिलासा तर सोन्याचा दर 87,500 रुपयांच्या आसपास. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा दौरा. ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करणार दौऱ्याला सुरुवात. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसेचं पुस्तक प्रदर्शन. आज राज ठाकरेंची पुस्तक प्रदर्शनाला उपस्थिती असल्याची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठ नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका. मुंबईतील काही महाविद्यालयांच्या मुंबई विद्यापीठाकडे तक्रारी तर स्पेलिंग चुकलेले प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाकडे महाविद्यालयांकडून परत. देव इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणी 2 वॉन्टेड आरोपी देश सोडून फरार. व्हॉइस चेअरमन हिरेन भानू आणि पत्नी गौरी भानू हे दोघं आरोपी असल्याची माहिती. बीकेसीच्या MMRDA मैदान परिसरातून बांगलादेशी नागरिकाला अटक. बीकेसी पोलिसांकडून कारवाई. सदर व्यक्ती 25 वर्षांपासून ओशिवरा बेहरमबाग परिसरामध्ये वास्तव्यास होत असल्याची माहिती. मुंबई ते गोवा रोरो फेरी सेवा हे लवकरच केवळ 6 तासांमध्ये पूर्ण करता येणार. अंतर M2 M1 कंपनीचा रोरो सेवेसाठी पुढाकार. मुंबईमध्ये जहाजाच्या दुरुस्तीचं काम सुरू. जहाजाची 60 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता. प्रशांत कोरटकरांच्या कुटुंबियांना समाज माध्यमातून धमकी. कोरटकरांचे नातेवाईक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देणार. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करून माहिती संकलित. जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फॉरेन्सिक विभागाकडून रात्री उशिरा माहिती घेण्याचं काम पूर्ण. भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट बस स्टँड स्थानकाची पाहणी केली. बलात्काराच्या घटनेनंतर मिसाळ यांच्याकडून आढावा. मिसाळ यांच्याकडे परिवहन राज्यमंत्रीपद असल्याची माहिती. स्वारगेट बस डेपोमध्ये बलात्कार झाल्यानंतर महिला काँग्रेसचं तिरडी आंदोलन. महिला सुरक्षेची तिरडी काढून निषेध करत केला आक्रोश व्यक्त. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचं उद्घाटन. खासदार सुप्रिया सुळेंची मात्र कार्यक्रमाला अनुपस्थिती.
राज्याच्या आझादपूर गावातील सरपंच उपसरपंचांसह संपूर्ण ग्रामस्थांच्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार महेश शिंदे यांनी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचीही दिली ग्वाही. सांगली महापालिकेकडून प्रतापसिंह उद्यानातील पक्षी संग्रहालयाच्या कामाला गती. माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. पक्षी संग्रहालयावर कोट्यवधी रुपये मंजूर आणि खर्च होऊन पण पक्षी संग्रहालय अस्तित्वात येत नसल्याची माझानं दाखवली होती बातमी. सांगलीमध्ये रयत क्रांती संघटनेकडून रेठे धरणमध्ये देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यतीचं यंदाचं दुसरं वर्ष. कोल्हापुरामध्ये पत्रावळी बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग. हातकणंगले तालुक्यामध्ये रामलिंग रोडवरची घटना. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना. वाल्मिक कराडस संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये उल्लेख. खंडणीच्या वादातूनच हत्या झाल्याचा आरोपपत्रामध्ये उल्लेख. आरोपपत्रामध्ये विष्णू चाटेचा आरोपी नंबर 2 असा उल्लेख, तर सुदर्शन गुले, प्रतीक गुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे यांचाही आरोपी म्हणून उल्लेख. देशमुख हत्या प्रकरणामध्ये खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रितरित्या उल्लेख. 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्ध पुरावे मिळाल्याची माहिती. संतोष देशमुखांना सुदर्शन गुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे तपासात. सीआयडीच्या हाती या प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा असल्याची माहिती. वाल्मिक कराड आणि टोळीनं बीडमध्ये अराजकता माजवली होती. धनंजय देशमुखांच्या आरोपपत्रावर प्रतिक्रिया. तर जेल प्रशासनामध्ये सुरू असलेल्या गोष्टीही समोर आल्या पाहिजेत, देशमुखांची मागणी. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील कारागृहातील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट. देशमुख कुटुंबाची कारागृह प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल. तर सीसीटीव्ही फुटेज जिल्हा कारागृहाने डिलीट केलं. देशमुख कुटुंबियांचा आरोप. सारथी संस्थेच्या विविध इमारतींच्या बांधकामांची पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंकडून पाहणी. कामासाठी राज्य शासनाकडून 172 कोटी 86 लाख रुपये निधी मंजूर. लातूरातील व्यापारी आणि उद्योजकांचं प्रशासन आणि अडचणी सोडवण्यासाठी बैठक. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांची माहिती. तुळजाभवानी मंदिराच्या पुनर्बांधणीबाबत पुरातत्व विभागाकडून दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार. पहिल्यांदा करण्यात आलेलं स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट चुकीचा नाही, मात्र काही बाबींची स्पष्टता नसल्यानं दुसऱ्यांदा ऑडिट होणार. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी दीपक बडगुजर यांची मकोका आरोपातून मुक्तता. दीपक बडगुजर ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र. मडीच्या कानिफनाथ देवस्थानच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदीचा ठराव रद्द. गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी ठराव नियमबाह्य ठरवला. शनिशिंगणापुरातून शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक. शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून निर्णय. नाशिकच्या गोवर्धनमधील गोळीबार करणारे 4 जण पोलिसांच्या ताब्यात. नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या गोवर्धनमध्ये घडली होती घटना. नाशिकमध्ये मंत्रालयातील सचिवांचा पीए असल्याची बतावणी करत लाखोंची फसवणूक. सरकारी नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला नाशिक पोलिसांनी केली अटक. बिहारच्या बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी मनमाडला बौद्ध अनुयायी आक्रमक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ केलं धरणे आंदोलन. महाविहार मुक्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही दिला इशारा. यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदीचा मढी ग्रामस्थांनी केलेला ठराव प्रशासनाकडून रद्द. मात्र मढीचे सरपंच संजय मरकड निर्णयावर ठाम. कोणत्याही मुस्लिम व्यावसायिकास जागा उपलब्ध करून देणार नसल्याचंही केलं स्पष्ट. नागपुरात स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्याचीही केली मागणी. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी नागपुरामध्ये सकल मराठा समाजाच्या मोर्चाचं आयोजन. शिवप्रेमींनी काढली बाईक रॅली. बुलढाण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मराठीच्या मुद्द्यावर बँकेमध्ये राडा. मराठी न बोलता येणाऱ्या खामगाव येथील बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजरला धरलं धारेवर. महापुरुषाच्या अनधिकृतपणे बसवलेल्या पुतळ्यांवरून झालेल्या वादाचं प्रकरण. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील वझर गावामध्ये 2 समाजातील राड्यानंतर तणावपूर्ण शांतता. पोलिसांनी काढली दोन्ही गटाची समजूत.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचं नुकसान, तर शेतकरी आर्थिक संकटात असताना यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सक्तीची पीक कर्ज वसुली. राज्यातील 5,48,000 धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये. 20,000 रुपये हेक्टरी बोनस देण्याचं हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं आश्वासन. पांढरकवडा येथे एका धाबा चालकाला देशी कट्टा आणि धारधार चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या तिघांना अटक. गल्लीतल्या 15,000 रुपये हिसकावून झाले होते फरार. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवलीमधील ओसरगाव येथे जाळलेल्या महिलेची ओळख पटली. हत्या करून पेट्रोल ओतून महिलेला जाळण्यात आल्याची पोलीस तपासात माहिती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवलीतील जानवलीमध्ये पाण्याचा टँकर आणि कंटेनरमध्ये अपघात. धडकेमुळे कंटेनरचा एक भाग पूर्णपणे कापला गेल्याची माहिती. रायगडच्या अलिबागमध्ये एसटी अपघातामध्ये एसटीची तोडफोड करणाऱ्या संतप्त जमावावर अखेर कारवाई. 33 जणांवरती गुन्हा दाखल झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.